महाविकास आघाडीचे भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी इगतपुरी येथील कावनाई येथील मंदिरामध्ये जात देवदर्शन करत पूजा केली। यावेळेस महाविकास आघाडीकडे लोकांचा कल वाढता असून बदल घडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। पाहूयात। महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाचे असलेले सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळा मामा हे आज नाशिककडे जात असताना कावनाई येथे नतमस्तक झालेले आहेत। तिथे दर्शनासाठी ते आले होते। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ की काय तयारी आहे, काय सांगाल मामा नेमकं? मी आज नाशिकला कामानिमित्त जात होतो, तर इथं कपिल मुनी आश्रमात भोलेबाबाचं दर्शन घ्यायसाठी इथं आलो आणि मी पहिल्यांदा इथं आलो आहे। परिसर पाहून आणि इथलं जे इतिहास आहे या वास्तूचं हे सगळं ऐकून खरोखरच खूप आनंद वाटला आणि स्वतःला भाग्यशाली समजतो की आज मी इथं दर्शनाच्या निमित्त पोहोचलो आणि दर्शन झाला। गुरुजींनी चांगली पूजा देखील माझी केली आणि त्यामुळं खरोखरच मनस्वी धन्यवाद। तर भिवंडीमध्ये मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे, काय तयारी आहे आणि काय सांगाल? हे तयारी महाविकास आघाडीची चांगली आहे आणि आपण लोकांचा कल 2 दिवसापूर्वी पाहिला असेल। खूप छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा आहे आणि खूप मोठ्या संख्येने लोक त्या दिवशी एकदम उत्साहाने सहभागी होती। एकंदरीत लोकांचा कल हा बदलावाकडे आहे आणि नक्कीच यावेळेस परिवर्तन होईल अशा प्रकारची लाट निर्माण झालेली आहे आणि हे नक्की होणार। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।